भव्य असा प्रवेशद्वार आहे. म्हणजे 50 रुपयापासून स्टार्ट आहे. आपल्याला हे कुपन मिळालेलं आहे जेवणाचं. पदस्पर्शाने पावत झाली. देवीची मूर्ती ना खरंच जबरदस्त वाटत होती. आजपर्यंत कुणीही ते मोजू शकलेलं नाही. हे कसं आहे दादा, तेवढं राहील पोटात तेवढंच घ्या ताटात. 6 दिवसाच्या आतमध्ये संपवायचं आहे. कितीलाही व्हरायटी भरपूर आहे आणि 10 रुपयाला एक बॅग 1 तासासाठी. ते भक्तनिवास यांचं मी इथे जाऊन रेट काढला. जे 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ आहे. आपण प्रवास करतोय मुंबई ते कोल्हापूर, म्हणजे जवळपास 400 किलोमीटरचा. जगातील नकाशावर सांस्कृतिक, खाद्यसंस्कृती, उद्योगधंदे, विविध क्रीडा प्रकार, पर्यटन आणि इतर क्षेत्रात आपली छाप पाडणारा महाराष्ट्र राज्यातील हाच तो कोल्हापूर जिल्हा, जो वसलेला आहे पंचगंगा नदीच्या तीरावर. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही भूमी अनेक देवदेवता, संत महंत, राजे महाराजे, वीर योद्धे आणि थोर व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावत झाली आहे, आणि ज्याची आपण पुढील काही व्हिडिओमध्ये सफर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आता आपण आहोत महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंबाबाईचं म्हणजेच महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहोत, जे 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ आहे. आणि इथे येण्यासाठी आपण आलो ते मुंबईपासून आपण प्रवास केला, तो ट्रॅव्हलने प्रवास केला होता. त्याच्या आपल्याला पर पर्सन 900 रुपये त्याचा आपल्याला चार्ज पडला. तुम्हाला जर हा प्लॅन कोल्हापूरला जर यायचा तुमचा जर फ्री प्लॅन असेल तर तुम्ही येताना रेल्वेने नक्की या. रेल्वेपासून पण हे अंबाबाईचं मंदिर आहे ते जवळच आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. म्हणजे प्रवास कसा काय होता, इथे अंबाबाईच्या इकडे खाण्याची सोय व्यवस्था काय आहे, राहण्याची सोय व्यवस्था काय आहे, शिवाय मंदिरातर्फे इकडे भक्तांसाठी काय व्यवस्था असते आणि इतर गोष्टी. तर चला कोणती वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता आपण आहोत ते बिंदू चौक जवळ, आणि आपण जे मंदिराजवळ आलो तर या ठिकाणावरून आलो. इकडून रेल्वे स्टेशन आहे ते 2.5 किलोमीटरवरती आहे, आणि बसस्टँड आहे ते 3.5 किलोमीटरवरती आहे. आणि इथे आल्या या ठिकाणी इकडे पार्किंगची व्यवस्था आहे. म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही पार्किंग या ठिकाणी होते. आणि आपण जर बसनी आलो तर इथे याचे 10 रुपये आहेत, आणि जर रिक्षाने आलो तर रिक्षाचे इथे 30 रुपये घेतात. आणि इथे हा इथे एंट्रन्स आहे. चला, तर आपण त्या चौकापासून एक 10 मिनिटाचं वॉकिंग इथे आपण आतमध्ये आलो. येताना मस्त चप्पल, ज्वेलरी वगैरे सगळे शॉप आपल्याला लागले होते. आणि इथे आल्यावरती असा भव्य असा प्रवेशद्वार आहे, आणि या प्रवेशद्वाराच्या इथून आतमध्ये आपल्याला अंबाबाईचं दर्शन घ्यायला जायचं आहे. मस्त वाटतं एकदम. तर हे बघा, इथे आपण आता प्रवेश केलेला आहे आतमध्ये मंदिराच्या आतल्या भागामध्ये. आणि आज सॅटर्डे आहे, आणि तरी बऱ्यापैकी गर्दी आहे या ठिकाणी. कशी कितीपासून स्टार्ट आहे? 50 रुपयापासून स्टार्ट आहे. 50 पासून. 50 वाले कोणते आता? 151 आहे, 350 आहे, 550 आहे. ओके. 50 वाली कुठली म्हणाल? हे खनारवटी इथे. अच्छा, खरं. हे असे खनारवटी इथे. अच्छा, हां, मग हीच द्या. अशी घेतली खनारवटी 50 येते, आणि तशी वरची घेतली तर 250च्या 4 वारे. साधी 6 मीटर ब्लाऊज घेतला की 151 आहे. ते 6 वारे घेतले की 350 आहे. 9 वारे घेतले की 550 असं घेईल तसे आहेत. ओके. दादा मला सांगा, तुमच्या दुकानाचं इथे टायमिंग काय आहे? दुकानाचं टायमिंग काय? सकाळी 4:30 वाजता उघडते. 4:30 वाजता? सकाळी 4:30ला. पहाटे 4:30 वाजता काकड आरती असते, त्यावेळेला ते 4:30 वाजता आपण उघडतो. रात्री 9-9:30 वाजता बंद होतो. अच्छा, अजून एक विचारायचं होतं, हे जे महालक्ष्मीचे जे फ्रेम आहेत ना इथे पूर्ण अशा या, त्या कशा आहेत? छोटेवाली कशी? 350 आहे. ओके. बेसिक घेतली तर 250 आहे. सर्वात महत्त्वाचं वरची मधली कशी? ती वरची सगळ्यात टॉपची मधली? टॉपची घेतली की 12,500 आहे. जसं घेईल तसेच मोड आहे. 12,500 आहे, 13,500 आहे, 11,500 आहे. हां, पण खूप सुंदर वाटतात त्या. मस्त वाटतं. असं वाटतं मॉडेल 2 तयार केलं. एक सिल्वरमध्ये केलं आहे, गोल्डमध्ये केलं आहे. हां, आणि आतमध्ये लायटिंग असल्यामुळे ते अजून मस्त वाटते. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. तर हे बघा, आता आपण ही अशा प्रकारे ओटी घेतली, ज्याच्यामध्ये साडी वगैरे होती, आणि टोटल सर्व हारासकट वगैरे आपल्याला 240ला पडला. आणि आपण या ज्या दुकानामधून घेतलं होतं त्या दुकानाचं नाव आहे होय हिंदूज, आणि इथे वरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे, जो बरोबर इथे मंदिराच्या जवळच आहे. चला आपण जाऊया दर्शनाला. चला, थँक्यू दादा. तर हे बघा, आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे, आणि इथे या ठिकाणी लाईन लावायची आपल्याला. आणि चांगलं नशीब आहे की आज जास्त लाईन नाही, म्हणजे आहे पण थोडीच आहे. बघूया आपल्याला दर्शनाला इथे आता किती वेळ लागतोय तो. तर हे बघा, आता आपण इथे लाईनीच्या इकडे पोहोचलेलो आहे. ॲक्च्युली गरमीचा टाईम आहे, ऊन आहे, आणि त्याच्यानंतर वरती सभा मंडप जे बांधलं आहे ना ते खूप छान केलं आहे. त्याच्यामुळे कसं कोणाला लाईनीमध्ये त्रास वगैरे होणार नाही. इथे लाईनच्या ह्याच्यामध्ये पण ओटीवाले आहेत, म्हणजे 50 रुपयापासून स्टार्ट आहे. बाकी तुमच्यावरती आहे की किती रुपयाची आपण घ्यायची ती. इथे हे मला खूप आवडलं की लाईनीसाठी छत वगैरे आहे, त्यामुळे उन्हाचा आणि त्रास नाही होणार अजिबात.
तरी बघा इथे आपल्याला एक कुपन मिळालेलं आहे जेवणाच्या लाईनीमध्ये, ज्याचा टायमिंग आहे दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि हे फ्री असते. तरी बघा अजून आपण इथे आता लाईनीमध्येच आहोत आणि इथे मंदिरातर्फे या ठिकाणी बघा इथे मोफत पाण्याची व्यवस्था आहे आणि या बाजूला इथे फर्स्ट एड सेंटर आहे, म्हणजे कोणाला काही लागलं वगैरे तर प्रथमोपचार या ठिकाणी उपलब्ध आहे. आता बघूया आता आपल्या लाईनीला किती वेळ लागतो. ऑलरेडी 1 तास झाला आहे. तर हे बघा आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो. आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे करण्यासाठी अलाव नव्हतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सर्व दाखवू शकलो नाही. इथे या बाजूला आपण बघू शकतो इथे सर्व मंदिरामध्ये जे सर्व पूजाविधी चालतात त्या ठिकाणी या लिहिलेल्या आहेत, म्हणजे कुठल्या पूजेचे किती रुपये आहेत ते. आणि या बाजूला इथे सर्व मंदिराचं सर्व दिनक्रम लिहिलेलं आहे, म्हणजे सकाळी 4:45 वाजता सुरू होते ते रात्री मंदिर रात्री बंद होते 10:30 वाजता. मंदिराचं बांधकाम खूप सुंदर आहे आणि हेमाडपंथी आहे. इथे आपण बघू शकतो असे दरवाजे आहेत जे मंदिराला 4 प्रकारचे दरवाजे, म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर. आणि इथून आपण आता बाहेर आलेलो आहे. कसं वाटलं दर्शन? दर्शन खूप मस्त झालं आणि देवीची मूर्ती ना खरंच जबरदस्त वाटत होती. हा म्हणजे तिला असं म्हणजे मी 10 वेळा बाहेर पडलो म्हणजे एवढी भारी वाटत होती. खूप छान होती. हा आता आपण प्रसाद वगैरे घेऊया आणि तिकडे जेवणाची सोय म्हणाले ना ते आपल्याला कुपन दिलं ते. बघूया आता जाऊन. चल. तर आता दर्शन घेऊन दमलो आणि या ठिकाणी बसलो आहे. ॲक्च्युली जेव्हा मी लाईनीला सुरुवात केली ना तेव्हा मला असं वाटलं बाहेर लाईन बघून की पटकन दर्शन होईल, पण पटकन दर्शन नाही झालं. स्लो लाईन जात होती आणि मला दर्शनासाठी लागले 1 तास 50 मिनटं आज शनिवार असताना. मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे हे जे मंदिर आहे ते देवस्थानाच्या माहितीनुसार राजा कर्णदेव यांनी हे मंदिर बांधले होते. या अंबाबाईच्या मंदिरामध्ये म्हणजे या कोल्हापूरमध्ये नवरात्रोत्सव आणि किरणोत्सव हे 2 मोठे उत्सव असतात आणि या दिवशी भक्तांची खूप मोठी गर्दी असते. या मंदिर आतमध्ये बांधकाम मस्त होतं, म्हणजे जुनं बांधकाम. आणि अजून एक विशेष म्हणजे या मंदिराला आतमध्ये एवढे खांब आहेत ना की आजपर्यंत कोणीही ते मोजू शकलेलं नाही. शॉपिंग वगैरे मंदिराच्या अवतीभोवती जी व्यवस्था वगैरे एकदम मस्त होती, म्हणजे कचरापेटी होती ठिकठिकाणी, पाणी होतं, प्रथमोपचार वगैरे, म्हणजे भक्तांचा पण तेवढा विचार करून तेवढे सर्व आतमध्ये केलेलं. मेन म्हणजे छप्पर लाईन, हा पंखे वगैरे सगळं मस्त होतं. आणि सर्वात विशेष म्हणजे आपल्याला आतमध्ये फोटो व्हिडिओ काही अलाव नव्हतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकलो नाही. पण कॅमेरे वगैरे सगळं होतं, त्याच्यामुळे मी पण तेवढी रिस्क घेतली नाही की आपण सगळं दाखवू शकलो. तर आता आपण आपल्याला जे मगाशी आपण कार्ड घेतलं ते आता आपण घेऊया आणि मोफत जेवणाच्याकडे जाऊया. तर हे बघा इथे खरेदीसाठी सर्व प्रकारचे शॉप आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरी साज ज्याची ओळख, तशी इथे हे सर्व इमिटेशनची ज्वेलरी आहेत. हे कसं आहे दादा? ठुशी कसली भरलेली आहे ना ती, 650 रुपये ठुशी. आणि दादा ती छोटीवाली कशी चालू होते ती? हे 200 पासून सुरुवात आहे. इथे तर ते कोल्हापुरी साज आहे. हे कोल्हापुरी साज का? हां. यामध्ये पण साईज आहेत लहान मोठे. त्यांची काय स्टार्टिंग? 300 रुपयापासून 2000 पर्यंत. अच्छा 300 रुपयापासून 2000 पर्यंत. आणि यांच्याकडे आपण बघू शकतो सर्व प्रकारच्या पितळेच्या वगैरे सगळ्या प्रकारच्या मूर्त्या पण आहेत, फ्रेम पण आहेत आणि मस्त वाटतात एकदम. तर आता आम्ही जात आहोत संस्थानाचं ज्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था आहे तिकडे. दुकानं वगैरे भरपूर आहेत ज्याची तुम्ही सर्व याच्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. हा देवीचा मुखवटा. हे आवेश हा कसा? 350 रुपये. आणि मार्गशीसाठी मस्त होतं ना रेडीमध्ये एकदम. 350 मस्त आहे, मोठा एकदम. अच्छा हा एकदम हे म्हणजे असं बघताना तो एकदम मला वाटलं तो ह्याचा वगैरे असतो ना आपला तसा वाला. छान आहे, लुक मस्त आहे. तरी बघा आपण इथं मंदिराच्या इकडून बरोबर समोर आल्यावरती या ठिकाणी आहे श्री महालक्ष्मी अन्नछत्र आणि त्याची वेळ आहे दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. चला. तर इथे आहे राईस, इथे आहे भाजी, इथे आहे स्वीट आणि चपाती वगैरे आपल्याला इथे आणि ही डाळ वगैरे. चला जेवायला आहे. अंबे माते की जय. तर चला आता आपण इथे महालक्ष्मी अन्नछत्रच्या इथून बाहेर आलेलं आहे. जेवण उत्कृष्ट होतं आणि आतलं नियोजन पण मस्त होतं आणि जेवण एवढं भारी होतं ना की मी 3 वेळा राईस, 3 वेळा भाजी आणि 2 वेळा ताक घेतलं आणि एकदम म्हणजे मस्त होतं. तर आणि उठला पण सगळ्यांच्या शेवटी. अरे एवढं खाणार तर उठणार आणि शेवटला तिथे ना. खूप छान होतं की जेवढं राहील पोटात तेवढंच घ्या ताटात, म्हणजे काही वेस्ट करू टाकायचं नाही. नका. हां. आणि फ्री होतं आणि आतमध्ये त्याकडे डोनेशन काउंटर पण होता, म्हणजे जर कोणाला आपल्यातर्फे काही रक्कम द्यायची असेल म्हणजे जेवणासाठी तर आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. मस्त होतं. आता आपण पुढे जाऊया. तर चला आता आपण या मंदिराच्या इथून अंबाबाईचं दर्शन घेऊन निघतोय. अंबे माते की जय. काय घेते? तरी बघा या ठिकाणी प्रसाद म्हणून इकडे लाडू आहे
10 रुपये. तर बघा अशा प्रकारे हा प्रसाद आहे 10 रुपयाला, जो प्रसाद आपल्याला 6 दिवसाच्या आतमध्ये संपवायचा आहे. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानाचा प्रसाद 10 रुपये. चला, तर हे बघा अशा प्रकारे ही लाईन असते. या लाईनीमधून आपण गेलो होतो. जेंट्स लेडीज दोघांची पण वेगळे वेगळे करतात. हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आवारामध्ये खूप सारी मंदिरं आहेत इतरची. उदाहरणार्थ हे बघा बजरंगबलीचं, आणि याच्या बाजूच्या एक्झिटने आपण बाहेर चाललो. आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या इकडे खूप सारे साड्यांची दुकानं आहेत. आणि ही साडी घेतली. हां, आणि धनश्रीने बघा ही साडी घेतलेली आहे आता, मस्त वाटते, पिवळी. हां, कितीला ही? 800 रुपये. चल, तरी बघा मंदिराच्या बाजूला मग असे म्हटल्याप्रमाणे खूप सारे स्टॉल्स असतात. इकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी चांबडी चप्पल एकदम जगात फेमस या ठिकाणी आहेत. आणि या छोट्या चप्पल आहेत त्या कसे नजरच्या असतात ना मित्र, म्हणजे घराला किंवा गाडीला वगैरे आपण लावू शकतो. एक हे 20 रुपयाला एक आहे, 50 चे 3 आहेत. अच्छा, 20 रुपये एक आणि 50 ला. आणि कलर चेंजेस का असंच ते? कलर वेगवेगळे आहेत ते. अच्छा, म्हणजे शोला ना असंच फक्त. ओके. आणि मोठ्या मुलांची वगैरे चप्पल कशी? आहेत बघा, 350 पासून स्टार्टिंग आहे. ओके, 350 रुपये सुरुवात. आणि जेंट्स लेडीज दोन्ही पण तुमच्याकडे? 560 पासून स्टार्टिंग आहे. आणि लेडीजचे 350 रुपयापासून. 350 पासून. मित्रा जेंट्स व्हरायटी भरपूर आहे. हां, जे पाहिजे ते मिळून जाईल. जे प्युअर ह्याचे. प्युअर ले चमड्याचे हां, आणि यावाले असे मागे आहेत ते? त्या लावलेलं. हां, हे 850 चे, 1450 चे. हां, मस्त वाटते. म्हणजे असं ती घातल्यावर असं वाटते काहीतरी फील असा. आणि ती पण छान आहे. अरे हां, ही पण छान आहे. हो, ही हां ही ही ना, हां, ही 350 चे. छान आहे, म्हणजे लग्नाच्या लायकीची आहे ती. छान आहे. मस्त. चला, तर हे बघा इथे सर्व दाखवलेलं आहे. म्हणजे कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळे, म्हणजे या महालक्ष्मी मंदिरापासून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरला कोणते कोणते प्लेस किती अंतरावरती आहे ते सर्व दाखवलेलं आहे. याच्या मागच्या साईडला टॉयलेट आहे. आणि इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याकडे बॅगा वगैरे असतात, आणि त्या बॅगा आहेत ना, या मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश नसतो, तर इथे दादा बसलेले असतात, त्यांच्याकडे सगळे ते लॉकर आहेत. आणि 10 रुपयाला एक बॅग 1 तासासाठी आपण या ठिकाणी ठेवू शकतो. तरी बघा मंदिराच्या इथे आजूबाजूला भरपूर सारे राहण्याच्या ठिकाण आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आहे ते भक्तनिवास. यांचं मी इथे जाऊन रेट काढला. इथे आहे 1600 रुपये. मंदिराचं संस्थानाचं खास असं भक्तनिवास आहे, पण एकच आहे ते म्हणाले महालक्ष्मी भक्तनिवास. त्याची अमाऊंट आहे 1240 रुपये 24 तासाची. इथे बघा आपण इथे बघू शकतो, इथे महालक्ष्मीची जी लाईव्ह आतमध्ये सर्व पूजा वगैरे चालू आहे ती इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आहे. चला, संस्थानांचं इथे घ्यायला गेलं तर संस्थानांचं खाणं आणि संस्थानांचं रूम हे एक चॉईस आहे तुमच्यासाठी. आणि बाहेर गेलात तर 2,500 ते 3,000 रुपयामध्ये रूम भेटेल. आणि हां बाहेरचं राहणं आणि बाहेरचं जेवण हे तुम्ही 2 चॉईस करू शकता. हां, म्हणजे शेवटी कसं आहे की प्रत्येकाच्या बजेटवरती डिपेंड आहे हां. की स्वस्तामध्ये ट्रिप कंप्लीट करायची की महागामध्ये करायची आहे ते. पण एक आहे की जे अन्नदानाचं जे फ्री होतं ना ते अप्रतिम खरंच, जेवण खरंच, होतं. जेवण खूप हां, मस्त. अप्रतिम जेवण होतं खरंच. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच संपत आहे. या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती कोल्हापूरच्या अंबाबाई या देवस्थानाजवळ. या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. म्हणजे दर्शन कसं काय असते, प्रवास कसं काय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्च किती येईल, संस्थानाच्या मार्फत इथे भक्तांसाठी काय काय सोयी आहेत, त्या संस्थानाच्या मार्फत राहण्याची खाण्याची सोय, मोफत अन्नछत्र होतं आणि इतर गोष्टी. तर तुम्ही ते नक्की भेट देऊ शकता. कोल्हापूरच्या अंबाबाईची सर्वांवरती कृपादृष्टी राहून सर्वांच्या चांगल्या मेहनतीला नक्की यश येऊ. आता आपण या ठिकाणावरून निघतोय. सकाळी ॲक्च्युली आपण इथे किती वाजता पोहोचलो? सकाळी 9:30-10 पोहोचलो. हां, खूप लेट झाला. म्हणजे ट्रॅफिक नाही, आणि 2 तास इकडचं म्हणतोय, 2 तास दर्शनाला गेले, त्याच्यानंतर जेवणासाठी अर्धा तास गेला, मग ते फिरण्यासाठी वगैरे, म्हणजे जवळपास 3-4 तास ठिकाणी अंबामातेच्या देवस्थानाच्याकडे आता आमचे झालेले. आता या ठिकाणी निघतोय. आवलं कसं वाटलं नक्की कळवा. चॅनल तुम्ही जसं सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.